राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. पीक विमा आता मिळायला सुरुवात, परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा अजून जमा झाला नाही. केंद्र सरकारने पीक विमा सोडला, पण शेतकऱ्यांच्या खात्यावरून अजून पण जमा झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी मीटिंग घेऊन नेमकं शेतकऱ्यांना का पीक विमा जमा होत नाही याचं 5 कारण शेतकऱ्यांना सांगितलं आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सांगत आहे की 5 कारणे ज्यामुळे तुमच्या खात्यात हे पीक विमा अजून पण जमा झाला नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावर हे पीक विम्याचे पैसे जमा होतील, त्याची देखील कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये गेल्या होत्या. सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळून लागला, पण बऱ्याच शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. तर सरकारच्या माध्यमातून मीटिंग घेतली, पण त्या मीटिंगमध्ये 5 कारण सांगितले गेले ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा अजून पण जमा झाला नाही. तुम्ही जर पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बात आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. जेणेकरून तुम्ही जर हे 5 कारणामधलं एकही कारण जर तुम्ही दुरुस्त केलं तर तुम्हाला पीक विमा लगेच जमा होईल. तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो बघा, तुम्ही लवकरात लवकर हे जर काम केलं तर तुम्हाला अर्जंट पैसे येणार आहे. सरकारने 2 काम लवकरात लवकर करायला सांगितले आहे. जे शेतकरी हे 2 काम लवकरात लवकर करतील तर लगेच बँक खात्यावरती त्यांना पीक विमा सोडला जाणार आहे. कारण पीक विमा जो सोडला जातो सरकारच्या माध्यमातून खात्यात टाकला जातो, तर तो कंपन्यांकडून डायरेक्ट बँक खात्यामध्ये म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँक खात्यात सोडला जातो. हा पीक विमा जमा होत असतो. म्हणजेच आता एका बोटाच्या जसं की मोजक्या इतक्या जिल्ह्यांमध्ये अगदी हा पीक विमा जमा व्हायला राहिलेला आहे. तर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी आजची असणार आहे. लाखो शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी इथं संतापमध्ये आलेला आहे. तिकडून इथं कंपन्यांमध्ये पैसे पाठवले जात आहे. पीक विमा कंपन्यांमधून हे पैसा वितरणाला सुरुवात झालेली आहे. नेमकं तुम्हाला कोणत्या कारणामुळे हे पैसे येत नाही तर हे कारण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. तर अशा प्रकारची भीती तुम्हाला इथं जसं की बाळगायची आहे, कारण की इथं चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. शेतकरी संतापलेला आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावरती येऊ लागला आहे, परंतु मला का बरं आला नाही. तर शेतकरी अशा प्रकारे म्हणू लागलेला आहे. तर पलीकडच्या जसं की आला शेतकऱ्याला आता पीक विमा जमा झाला, परंतु मला पीक विमा जमा झाला नाही. तर तुम्हाला हे 5 कारणे चेक करायचे आहे. 2 काम केले तर तुम्हाला लगेच तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झालेला SMS देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेतकरी असाल तर पीक विम्याची वाट बघत असाल तर अजून पण तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी हे तातडीची सूचना सरकारने दिली आहे. तर 2 काम पटकन करून घ्या, लगेच खात्यात हे पैसे तुम्हाला मिळतील. 5 कारणं कोणती आहेत ज्यामुळे पीक विमा तुम्हाला आला नाही, संपूर्ण सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 दिवसापूर्वीच जसं की घोषणा करण्यात आली, ज्याच्या अंतर्गत पीक विमा जमा करण्यात आला. परंतु ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप मिळाला नाही तर त्यांच्यासाठी मीटिंग घेतली. तर कृषी विभागाच्या माध्यमातून 5 महत्त्वाची कारणे शेतकऱ्यांना सांगण्यात आली, ज्याच्यासाठी 2 महत्त्वाची काम करण्यात आली. आता ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही त्यांच्यासाठी 2 काम अर्जंट करायची इथे सरकारने सांगितलं आहे. पहा, 2022 ते 2025च्या महिन्याच्या जसं की अवकाळी पावसापर्यंत इथं ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचं नुकसान झालं असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती इथं असणार आहे. आता बघा, पावसाच्या पाण्याच्या टंचाईमुळे इथं असू शकतं, नाही तर अतिवृष्टीमुळे असू शकतात. तर ज्यांनी पीक विमा इथं भरला आहे तर त्यांच्यासाठी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. पण 2 काम जर तुम्ही केली तर महत्त्वाची कामे इथं सांगण्यात आलेली आहे. याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा न येण्याची 5 कारणे सांगितलेली आहे. तर ही 5 कारणे नेमकं कोणती आहेत? पीक विमा तुमच्या बँक खात्यात आला नसेल तर नेमकं काय करायचं आहे हे स्पष्टपणे सरकारने सांगितलं आहे. पहा, पीक विम्याच्या बाबतीत एक सगळ्यात मोठी घोटाळा इथं उघड झाला आहे. या संदर्भातील शेतकरी वर्ग अजून पूर्णपणे सरकारवर नाराज झाला आहे. 60% शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळाला नाही आणि 40% शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा मिळाला आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की पीक विमा आता आला नाही. 18 ते 19 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जो आहे तो आलेला नाही. विम्यापेक्षा जसं की तुम्हाला इथं काळजी इथं कोणती करायची आहे जेणेकरून तुम्ही पात्र असूनही तुम्हाला पीक विमा मिळाला नाही. कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी फोन लावून आता विचारलं, तरी शेतकऱ्यांनी इथं जसं की विचारण्यात आलं आहे की तुम्हाला पीक विमा जसं की मिळाला नसेल तर काय करायचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता स्वतः कृषी मंत्र्यांनी इथं भाष्य केलं आहे. केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भाष्य केलं. आता बघा, तुम्ही कोणत्या वर्षाचा इथं पीक विमा भरला आहे तर तुम्हाला 2022चा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. 23चा या ठिकाणी थकबाकीचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. 24चा जो थकबाकी जसं की 2024 मध्ये
पाऊस भरपूर होता त्यामुळे कमी पीक विमा मिळाला होता। त्यामुळे असं सांगण्यात आलं की तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा न होण्याचं कारण काय सांगितलं आहे पहा। केंद्र सरकारने कंपन्यांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे दिले आहे। तर असं पत्रकारांना प्रश्न विचारला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा आलेला आहे, तर देखील सरकारच्या माध्यमातून विचारलं गेलं कोणत्या जिल्ह्यात अजून पीक विमा येणं बाकी आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे आताच पीक विमा संदर्भातील एक महत्त्वाची बैठक घेतली होती। त्यामुळे पत्रकारांना इथं पीक विमाबद्दल अनेक प्रश्न इथं विचारला गेले। पहिला प्रश्न आता विचारण्यात आला की राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, 36 जिल्ह्यांमध्ये 36 इथं सरसकट जिल्ह्यांमध्ये पीक विमा आला नाही, तर येण्याचं कारण काय असणार आहे? कारण की भरपूरशा जिल्ह्यांमध्ये थोडाफारच हा पीक विमा जमा झालेला आहे। आणि त्याचसोबत कोणत्या पिकासाठी पीक विमा आहे, त्यानंतर कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा आहे, तर याचे देखील जसं की उत्तर स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी दिलंय। तिसरा प्रश्न असा विचारण्यात आला यामधून कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार, तर बघा यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्याच्या पाठीमागे पीक विमा विभागाने मोठा घोटाळा केला होता। तर शेतकरी मित्रांनो बातम्या पाहिल्या असते जसं की खरं आम्ही इथं पीक विमा योजना बंद करणार आहोत असं सरकार म्हणतंय, परंतु अनेक शेतकरी अजिबात ज्यांची इथं व्यवस्थापिक इथं पीक विमा भरला, कुठलाही गैरव्यवहार केला नाही, एकदम ज्यांचं खरोखर शेतीचं नुकसान झालं आहे, ज्यांनी इथं खरोखर पीक विम्याचं त्यांचं नुकसान झालं आणि त्यांनी खरोखर इथं पीक विम्याचं त्यांना क्लेम मिळाली पाहिजे, तर अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आजची असणार आहे। कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की 15 जिल्ह्यांमध्ये ते म्हटले की आम्ही पीक विमा सोडला आहे, तर आता याची चौकशी सुरू झालेली आहे। चौकशी संपल्यानंतर खात्यामध्ये पैसे पीक विम्याचं सोडलं जाणार आहे असंही सांगितलं जात आहे। मग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा सोडला जाणार आहे, मुख्यमंत्री याच्याबाबत काय म्हणाले याची लिस्ट देखील सांगण्यात आलेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार नाही तर याची देखील कृषी विभागाच्या माध्यमातून आता माहिती सांगण्यात आलं आहे। पीक विमाधारक जे शेतकरी आहेत ते अनेक शेतकरी आहेत, तर त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला आहे असं सरकारच्या इथं लक्षात आलं आहे। बऱ्याच वेळा जसं की शेती पिकाचं नुकसान झालंही नाही तरी नुकसान नाही झालं तरी ते दाखवत आहे, बनावटी कागदपत्रे इथं दाखवत आहे। लोकांनी पाटाच्या जमिनीवर इथं देखील त्यांनी पीक विमा भरला आहे, तर अशा शेतकऱ्यांना मिळणार नाही पीक विमा। तर 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगितलं आहे। 4 प्रकारचे शेतकरी असे आढळले की ज्यांनी चुकीच्या मार्गाने इथं विमा भरला 2022 पासून, तर सरकारने त्या ठिकाणी संपूर्ण इथं पूर्ण पडताळणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी कोणत्या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना बाहेर काढायचं असं सांगितलं आहे। आता लक्ष देऊन पहा 2022, 23, 24 या 3-4 वर्षाच्या अर्थात इथं जसं की अर्धवट पीक विमा मिळाला तो सर्व पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, परंतु या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे। पीक विमा घोटाळा आपल्या इतर राज्यामध्ये बीड जिल्हा, जालना जिल्हा या सर्वात जास्त पीक विम्याचं जसं की बाबतीत घोटाळा झाला आहे असं उघडकीस इथं आलेलं आहे। पहिला प्रकार असा होता की शेतकऱ्यांनी स्वतः जमिनीतील इथं पीक विमा दाखवला नाही, परंतु त्यांच्या शेतामध्ये काही जसं की पेरलंच नाही, इथं डोंगराळ भागामध्ये इथं पीक विमा या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी उरतावलेला शेजारची जी जमीन असते ती खोटी कागदपत्रे घेऊन दाखवलं आता। त्यामुळे जसं की 5 वर्ष झाली पीक विमा सरकार देतोय, 2022 ते 24 या 3 ते 4 वर्षामध्ये आता झालं आहे, म्हणजेच सरकारचे यामध्ये मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे कारवाई करून चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्यांना आता पीक विमा मिळणार नाही। 24 तासात कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे, नंदुरबारमध्ये पैसे येणार, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, सोलापूर, कोल्हापूर त्यानंतर सांगली यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे। कोणकोणाला सिंधुदुर्ग जसं की रायगड, रत्नागिरी यामध्ये देखील पैसे येणार आहे। तर शेतकरी कल्याण मंत्रालयामध्ये टोल फ्री क्रमांक जारी केला आहे, त्यावर तुम्ही जसं की समस्या इथं निवारण इथं काढू शकता। तर तुम्हाला मी नंबर सांगतो 1447 म्हणजे 1447 हा नंबर, जसं की या नंबरवर तुम्ही कॉल करून कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील तक्रार घेऊ शकता। त्यानंतर विमा इथं कोणाला जमा होणार याविषयीची माहिती तुम्ही यावरती सांगू शकता। पात्र शेतकरी 100% तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या क्रमांकावरती या नंबरवरती तुम्हाला पीक विम्याच्या संदर्भातील माहिती विचारपूस करायची आहे, तर कधी पीक विमा तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि तुमच्या समस्याचं निवारण तुम्ही या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून करू शकता। बाकी अशा पद्धतीची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।